नमस्कार. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत ज्याची लाखो तरुण अतिशय आतुरतेने वाट पाहत आहेत. होय, आपण बोलतोय फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच FCIच्या 2026च्या बंपर भरतीबद्दल. जर सरकारी नोकरी मिळवण्याचं तुमचं स्वप्न असेल तर हे विश्लेषण शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण ही माहिती तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरू शकते. चला थेट मुद्द्याला हात घालूया. हा आकडा बघा, तब्बल 33,566. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 4 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर FCIमध्ये तब्बल 33,566 रिक्त पदांची महाभरती अपेक्षित आहे. विचार करा, हा आकडा किती मोठा आहे. देशभरातील उमेदवारांसाठी ही खरोखरच एक ऐतिहासिक संधी असणार आहे. तर आज आपण नक्की काय काय पाहणार आहोत? आपण या भव्य संधीची टाईमलाईन, उपलब्ध पदे आणि त्यांचे पात्रता निकष, परीक्षेचे नेमके स्वरूप आणि अर्थातच सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे पगार, या सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा अगदी थोडक्यात पण सविस्तर आढावा घेऊया. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून. ही 2026ची भरती म्हणजे सरकारी नोकरीचे जणू सुवर्ण तिकीटच का मानली जातीये, हे समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला माहितीये का, FCIची भरती प्रक्रिया अगदी बुलेट ट्रेनसारखी धावते. आपण जर 2022च्या भरतीचा इतिहास पाहिला तर ऑगस्ट 2022मध्ये अर्ज सुटले, डिसेंबरमध्ये लगेच पहिली परीक्षा झाली आणि जानेवारी 2023मध्ये पहिल्या टप्प्याचा निकाल लागून दुसरी परीक्षाही पार पडली. म्हणजे बघा, अवघ्या 6 ते 9 महिन्यात संपूर्ण प्रक्रिया संपली. इथे वेळ अजिबात वाया जात नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही नवीन अधिसूचना कधी येणार? तर सूत्रांच्या माहितीनुसार 2026च्या चौथ्या तिमाहीत ही भव्य घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच काय? तर कोणत्याही क्षणी हे नोटिफिकेशन धडकू शकतं. त्यामुळे नोटिफिकेशन आल्यावर बघू असं म्हणून अजिबात चालणार नाही. आपली तयारी आत्तापासूनच असायला हवी. आता आपण वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या भागाकडे. ही पदे नेमकी कोणती आहेत आणि त्यासाठी कोण कोण अर्ज करू शकतं? म्हणजे पात्रता निकष काय आहेत ते एकदा नीट समजून घेऊया. थोडक्यात सांगायचं तर या भरतीत मुख्यत्वे 2 प्रकारची पदे आहेत. एक म्हणजे FCI व्यवस्थापक किंवा मॅनेजरची पदे, जी गट ब मध्ये येतात, आणि दुसरी म्हणजे FCI सहाय्यक ग्रेड 3 म्हणजे असिस्टंट लेव्हलची पदे, जी गट क मध्ये येतात. या दोन्ही पदांची कामं आणि जबाबदाऱ्या अगदी वेगवेगळ्या आहेत. जर तुम्ही सहाय्यक ग्रेड 3 पदासाठी म्हणजेच जनरल आणि डेपो विभागासाठी अर्ज करणार असाल तर अटी एकदम सोप्या आहेत. तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी असली तरी चालते. पण जर तुम्हाला अकाउंट्स म्हणजे लेखा विभागात जायचं असेल तर मात्र तुमच्याकडे BComची पदवी असणं अगदी अनिवार्य आहे. हे अगदी क्लिअर आहे. पण जेव्हा आपण व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर पदाचा विचार करतो ना, तेव्हा नियम थोडे कडक होतात. जनरल, डेपो आणि मुवमेंट या पदांसाठी तुमच्या पदवीमध्ये किमान 60% गुण असणं आवश्यक आहे. जर तुम्ही SC, ST किंवा PWD प्रवर्गातील असाल तर हा निकष 55% आहे. आणि समजा तुम्हाला पदवीला 60% नसतील पण तुमच्याकडे CA, ICWA किंवा CS चं प्रमाणपत्र असेल तरीही तुम्ही पात्र ठरता. हा मुद्दा नक्की नोंदवून ठेवा. आता सर्वात महत्त्वाचा टप्पा, परीक्षेचे स्वरूप. आणि इथे एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. या संपूर्ण प्रक्रियेत कोणतीही मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू नाही. हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. तुमची निवड पूर्णपणे कॉम्प्युटरवर आधारित परीक्षेच्या गुणांवरच होणार आहे. हा निवडीचा प्रवास 2 प्रमुख टप्प्यांतून जातो. पहिला टप्पा आहे CBT1, जी फक्त क्वालिफाईंग म्हणजेच पात्रता स्वरूपाची परीक्षा आहे. आणि दुसरा टप्पा म्हणजे CBT2. खरी गेम इथेच आहे, कारण याच परीक्षेच्या आधारावर तुमची अंतिम गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट ठरणार आहे. पहिली परीक्षा म्हणजेच CBT1 कशी असते? तर यात इंग्रजी, बुद्धिमत्ता, गणित आणि सामान्य ज्ञान या 4 विषयांवर प्रत्येकी 25 प्रश्न असतात. म्हणजे एकूण 100 प्रश्न आणि 100 गुण. वेळ मिळतो फक्त 60 मिनिटे. आणि विशेष म्हणजे प्रत्येक विभागासाठी 15 मिनिटाची वेळ आधीच ठरलेली असते. जसं मी मगाशी म्हटलं, ही परीक्षा फक्त पुढच्या फेरीत जाण्यासाठी आहे. याचे मार्क फायनल मेरिटमध्ये धरले जात नाहीत. मग खरी कसोटी कुठे लागते? ती लागते CBT2 मध्ये. इथे तुम्हाला 120 प्रश्न सोडवायचेत आणि त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ मिळेल. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे सामान्य ज्ञान किंवा GSचं वाढलेलं महत्त्व. त्यावर तब्बल 45 प्रश्न असतात.
या 45 प्रश्नांमध्ये प्रामुख्याने इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र आणि 10वीच्या पातळीवरील विज्ञानावर खूप भर दिलेला असतो. याच पेपरमधली तुमची कामगिरी तुम्हाला नोकरी मिळवून देणार आहे. आता स्पर्धा किती तगडी असते याचा एक अंदाज येण्यासाठी आपण 2022चे आकडे बघूया. उत्तर विभागातील सहाय्यक ग्रेड 3 डेपो पदाचे अंतिम कट ऑफ पाहिले तर खुल्या वर्गासाठी 120 पैकी जवळपास 68च्या आसपास कट ऑफ लागला होता. ईडब्ल्यूएससाठी 64.75, ओबीसीसाठी 63, तर एससी आणि एसटीसाठी अनुक्रमे 54 आणि 54.25 असा कट ऑफ होता. यावरून तुम्हाला सीबीटी 2 मध्ये साधारण किती मार्कांचं टार्गेट ठेवावं लागेल हे नक्कीच समजलं असेल. आणि आता तो भाग ज्याची आपण सगळेच वाट पाहत असतो, पगार आणि अंतिम फळ. एवढी जीवापाड मेहनत केल्यानंतर हातात पडणारं फळ किती गोड आहे ते पाहूया. जर तुमची निवड व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजर पदावर झाली तर सुरुवातीला मिळणारा अंदाजित इन हँड पगार तब्बल 90,000 रुपये दरमहा इतका असू शकतो. विचार करा, कोणत्याही सरकारी नोकरीच्या सुरुवातीसाठी ही रक्कम खरोखरच जबरदस्त आणि स्वप्नवत आहे. आणि समजा तुम्ही सहाय्यक म्हणजेच असिस्टंट पदासाठी निवडले गेलात तरीही निराश होण्याचं काहीच कारण नाही. तिथेही सुरुवातीचा अंदाजित इन हँड पगार 60,000 रुपयांच्या घरात आहे. गट क च्या पदासाठी मिळणारा हा पगार उमेदवारांना आकर्षित करण्यासाठी आणि रात्रंदिवस एक करून अभ्यास करण्यासाठी नक्कीच पुरेशी प्रेरणा देणार आहे. अर्जाच्या फीबद्दल बोलायचं झालं तर खुला वर्ग, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी 500 रुपये एवढे नाममात्र शुल्क असते. पण यातली सर्वात भारी गोष्ट काय माहीत आहे? एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि सर्व महिला उमेदवारांसाठी हा फॉर्म एकदम फ्री असतो. 0 रुपये फी. त्यामुळे विशेषतः महिलांसाठी सरकारी क्षेत्रात पाऊल ठेवण्याची ही एक अतिशय उत्तम सुवर्ण संधी आहे. आता तुमच्या मनात आलं असेल की यासाठी काहीतरी वेगळाच अभ्यास करावा लागेल का? तर सुदैवाने अजिबात नाही. सूत्रांच्या माहितीनुसार एफसीआयच्या परीक्षेचा अभ्यासक्रम हा एसएससी, रेल्वे किंवा पोलीस भरतीसारख्या इतर मोठ्या सरकारी परीक्षांच्या अभ्यासक्रमाशी अगदी तंतोतंत जुळतो. त्यामुळे जर तुम्ही आधीपासूनच अशा परीक्षांची तयारी करत असाल तर तुम्ही अगदी योग्य ट्रॅकवर आहात. तुम्हाला फक्त रिव्हिजन आणि प्रॅक्टिसवर फोकस करायचा आहे. आणि आता आपण अगदी शेवटी आलो आहोत. पण जाता जाता एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न स्वतःला नक्की विचारा. आपण पाहिलं की संपूर्ण भरती प्रक्रिया अवघ्या 6 ते 9 महिन्यात बुलेट ट्रेनसारखी संपते. मग परीक्षेची खरी तयारी कधी सुरू करायला हवी? नोटिफिकेशन आल्यावर की आता लगेच? कारण अधिकृत अधिसूचनेची वाट पाहणं कदाचित खूप महागात पडू शकतं. मला खात्री आहे की आजचे हे विश्लेषण तुम्हाला तुमच्या तयारीसाठी एक योग्य दिशा देईल. चला तर मग अशाच एका नवीन माहितीपूर्ण विश्लेषणासह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत अभ्यासाला लागा आणि यशस्वी व्हा.